तुमच्या घरातल्या फिश टँक मधला एक छोटासा छान दिसणारा मासा अख्ख्या उजनी धरणासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो। असा विचार तुम्ही कधी केलाय का? हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत। ज्या माशाला लोक आवडीने घरात आणतात तोच मासा आता धरणातील स्थानिक परिसंस्थेचा सर्वात मोठा शत्रू बनलाय। एकट्या उजनी धरणातून आतापर्यंत तब्बल 36 टन मासे बाहेर काढण्यात आलेले आहेत। पण हा मासा नेमका कुठून आला, तो खाण्यायोग्य का नाहीये आणि तो थेट धरणालाच धोका कसा ठरतोय, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। या माशाचं नाव आहे सकर फिश, ज्याला स्थानिक लोक हेलिकॉप्टर फिश म्हणून देखील ओळखतात। विशेष म्हणजे हा मासा मूळचा भारतीय नाहीये, हा दक्षिण अमेरिकेतला मासा आहे। शोभेचा मासा म्हणून लोक याला घरातल्या फिश टँकमध्ये पाळतात, पण जेव्हा याची वाढ पूर्ण होते तेव्हा योग्य विल्हेवाट न लावता लोक त्याला थेट नदी किंवा धरणामध्ये सोडून देतात आणि तिथूनच उजनी धरणासाठी एका मोठ्या संकटाची सुरुवात होते। आता हा सकर मासा उजनी धरणात नेमका कसा धुमाकूळ घालतोय ते पाहूया। हा मासा उजनीतील स्थानिक माशांची अंडी आणि लहान पिल्ले खाऊन टाकतो, त्यामुळे इतर माशांचे प्रमाण वेगाने घटत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या माशाच्या अंगावर अतिशय कडक काटे असतात। जाळ्यात अडकल्यावर हा मासा स्वतःची सुटका करून घेण्यासाठी जाळे तोडून निघून जातो, त्यामुळे बिचाऱ्या मच्छीमारांचं मोठं आर्थिक नुकसान होत असतं। एवढंच नाही तर हा मासा बंधारे आणि शेतीचे बांध देखील पोखरणारा मासा म्हणून ओळखला जातोय, त्यामुळे धरणाच्या संरक्षणेलाच धोका निर्माण होत असल्याचं अभ्यासात आता समोर आलेलं आहे। गेल्या 5 वर्षांपासून मच्छीमार या समस्येला तोंड देत आहेत आणि आतापर्यंत उजनीतून तब्बल 36 टन सकर मासा बाहेर काढण्यात आलाय। पण मुख्य प्रश्न असा आहे की या 36 टन माशाचं करायचं काय? कारण हा मासा खाण्यायोग्य अजिबात नाहीये। यापासून फक्त तेल निर्मिती आणि माशांचं खाद्य तयार केलं जाऊ शकतं। म्हणजेच काय तर मेहनत आणि नुकसान 100%, पण परतावा मात्र 0। या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता सकर मासा संकलन केंद्र हे तयार करण्यात आलेलं आहे। यामध्ये पकडलेला मासा तिथे जमा करण्याचं आवाहन मच्छीमारांना करण्यात येतंय। पण यावर सर्वात मोठा उपाय तुमच्या माझ्या हातात आहे। घरात पाळलेला कोणताही शोभेचा मासा कधीही थेट नदीत, तलावामध्ये किंवा धरणात सोडू नका, कारण तुम्ही सोडलेला एक लहान मासा हजारो स्थानिक माशांचे अस्तित्व संपवू शकतो। उजनी धरण आणि आपली जलसंपदा वाचवण्यासाठी आपल्या सर्वांनाच ही जबाबदारी आता घ्यावीच लागणार आहे। या विषयावर तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।